आपण 11 डिसेंबरला पहिला टप्पा केला, 26 मेला दुसरा टप्पा केला, 11 डिसेंबर 22, 26 मे 23ला दुसरा टप्पा, 4 मार्च 24ला तिसरा टप्पा आणि आज अंतिम टप्प्याचं आपण काम पूर्ण केलंय। हा जो शेवटचा टप्पा आहे हा 76 किलोमीटरचा आहे। याच्यामध्ये एकूण 5 जुळे बोगदे ज्याची एकूण लांबी 11 किलोमीटर आहे। यातला सर्वात लांब बोगदा ज्याच्यामध्ये आपण आता आहोत आणि जे लोक आमच्या सोबत ट्रॅव्हल करत होते त्यांनी बघितलं की याच्यामध्ये फायर सिस्टम अशी तयार केलेली आहे की ज्यावेळी टेम्परेचर 60 डिग्री पर्यंत जाईल ऑटोमॅटिक त्या ठिकाणी पाणी पडणं पाऊस पडणं चालू होतं आणि लागलेली आग किंवा तशा प्रकारची परिस्थिती ही काबूमध्ये येते। टेम्परेचर 30 वर आलं की ऑटोमॅटिक ते बंद होतं। म्हणजे 100% पूर्णपणे ऑटोमॅटिक फायर प्रूफ सिस्टीम याच्यामध्ये केली आहे। आणि ठिकठिकाणी रेस्क्यूच्या दृष्टीनं दोन्ही बोगद्यांना जोडणारे त्या ठिकाणी जोड बोगदे तयार केलेले आहेत। म्हणजे एखाद्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि रेस्क्यू करायचं असेल तर त्या जोड बोगद्यातनं आपल्याला रेस्क्यू करता येतं, अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था केली आहे। आता आपण जर बघितलं तर जवळपास 16 दुहेरी वायाडक्ट या रस्त्यावर आपण केले, ज्यातला सगळ्यात लांब वायाडक्ट जो आहे हा 2.28 किलोमीटरचा आहे। एका वायाडक्टवर आपण थांबलो होतो, त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी बघितलं किती खालपर्यंत आपण त्या ठिकाणी गेलेलो आहोत। आणि या 76 किलोमीटरमध्ये 3 प्रमुख इंटरचेंजेस आहेत, इगतपुरी, खुडघर आणि आमणे। आपण जर बघितलं तर जवळपास स्थानिक प्रजाती वापरून 33 लाखाहून अधिक रोपांची लागवड समृद्धी महामार्गांवर करण्यात आलेली आहे। आणि आता कालच आम्ही आपल्या वन विभागाला हे आदेश दिलेले आहेत, समृद्धी महामार्ग असेल, पालखी मार्ग असतील, इतर मार्ग असतील, याच्यावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचं मॅन्डेट हे आपण वन विभागाला दिलंय। आपल्याला मी वन्यजीवाकरता काय केले सांगितलंय। सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक 500 मीटरवर जल पुनर्भरणाची व्यवस्था या ठिकाणी केली आहे। म्हणजे पाऊस पडल्यानंतर ऑटो रिचार्ज किंवा वॉटर रिचार्ज जो आपण करतो त्याची व्यवस्था दर 500 मीटरवर या रस्त्यावर करण्यात आलेली आहे। आणि हा रस्ता करताना 1000 शेततळी आपण तयार केलेली आहेत। रस्त्याचं मातीकाम चालू असताना जे काही खोदकाम केलं त्यात 1000 शेततळी ही आपण तयार केलेली आहेत। याच्यामध्ये 200 मेगावॅट सौर ऊर्जा निर्माण करण्याची योजना आपण तयार केली आहे, ज्यातल्या 35 मेगावॅटचं आपलं ऑलरेडी काम सुरू झालेलं आहे। आणि पलीकडे 500 मेगावॅट पर्यंत या ठिकाणी आपण सौर ऊर्जा निर्मिती करू शकतो। जवळपास 22